गरिबांवर झालेला अन्याय कदापि सहन करणार नाही. माजी सरपंच किशोर वाळुंजे. मौजे रेल तांडा कारखानागृह ग्रामपंचायत येथील गायरान जमिनीवर गट नंबर 145 वर केलेले अतिक्रमण हटवण्यासाठी तहसीलदार सारिका भगत यांना देण्यात आले होते. निवेदनात जिजाबाई सोनवणे यांनी असे म्हटले आहे की अरुण रघुनाथ यांनी गायके धर्मादाय आयुक्तांकडे खोटी कागदपत्रे बनावटी 8-9 उतारात तयार करून शासनाची फसवणूक केली आहे. त्या जागेवर त्यांनी मंदिर उभारून ट्रस्ट तयार केली आहे. याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी बोलताना जिजाबाई सोनवणे यांनी म्हटलं आहे की आम्ही ही जमीन अगदी लहानपणापासून उपाशी राहून कसत आहोत. आम्हाला त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. या संदर्भात बोलताना किशोर वाळुंजे यांनी म्हटलंय की तक्रार करणारा हा इसम स्वतः गुंड प्रवृत्तीचा असून तो येऊन या माय बहिणीला शिव्या देतो. तुमचा येथे काही हक्क नाही असं सांगून उभ्या पिकातून हाकलून देतो. हा एक अन्याय आहे आणि मी एक गावकरी हा अन्याय सहन करणार नाही. आवर्जून सांगितलेलं आहे त्यांनी. हे प्रशासन जरी गरिबांच्या बाजूने न्याय देत नसेल तर हा भेदभाव आम्ही होऊ देणार नाही. जर तक्रारदार म्हणत असेल की हे गरीब लोकांनी अतिक्रमण केलेले आहे तर त्याचे सुद्धा अतिक्रमण आहे. आधी त्याचे चौकशी करून त्यांनी त्याच्या देवाच्या नावाखाली दुरुपयोग तो करत असेल तर प्रशासनाने याकडे लक्ष देऊन गरिबांना न्याय द्यावा. अन्यथा आम्हाला आमरण उपोषण करण्याचा मार्ग निवडावा लागेल. या निवेदनात जिजाबाई सोनवणे यांच्या सहीनिशी हे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी किशोर वाळुंजे हजर होते. कन्नड प्रतिनिधी रायभान साळवे. या ठिकाणी ते 40 वर्षापासून शेतकरी असतात आणि त्यांची ती त्या ठिकाणी आतासुद्धा त्यांनी शेत कसलेलं आहे, पेरणी केलेली आहे. तर एक अरुण गायके नावाचा इसम आहे जो गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे. तर तो माणूस यांच्या विरोधात त्यांनी या ठिकाणी अर्ज दिला तहसीलदार मॅडमला. तर माझी तहसीलदार मॅडमला आणि बी डी ओ साहेबांना अशी विनंती आहे की तुम्ही एकतर्फी न्याय देऊ नका. जर यांचं अतिक्रमण आहे असं जर शासन म्हणत असेल तर त्या व्यक्तीने खोटी ट्रस्ट बनवून खोटा नंबर जोडून खोटा ठराव देऊन धर्मादाय आयुक्ताची पहिली फसवणूक केलेली आहे. धर्मादाय आयुक्ताची फसवणूक केल्यानंतर या ठिकाणी त्याने त्या 145 सर्वे नंबरमध्ये त्यांनीसुद्धा कब्जा केलेला आहे. तर जर तुम्हाला न्याय द्यायचा असेल तर या गरिबावर अत्याचार करतायत तर यांचं अतिक्रमण काढते त्याचं पहिले अतिक्रमण काढा. जो तक्रारदार आहे त्याचं स्वतःचं अतिक्रमण आहे. तर माझे असं म्हणणं आहे की तुम्ही स्वतः त्याचं पहिले अतिक्रमण त्याचं काढा जो अर्ज देतो आहे आणि मग या गरिबांच्या मागला. तर या गरीब लोकांवर अन्याय व्हायला नको यासाठी मी यांच्यासोबत खंबीरपणे उभा आहे. आणि माझं सर्व या आदिवासी संघटनांना सुद्धा एक आव्हान आहे. आमचे पवनराजे सोनवणे असेल, ढवळे साहेब असतील, त्यानंतर आमचे मकरमपूरचे सरपंच विनायक भाऊ असतील, तर या गरीब लोकांच्या पाठीशी आपण उभं राहावं. मी सुद्धा यांच्यासोबत कायम आहे. परंतु या लोकांवर अन्याय आपल्याला होऊ द्यायचा नाही अशी मला सर्व माझ्या गावकऱ्यांना सुद्धा विनंती आहे. आणि जर तुम्ही कायदा जर एकासाठी वेगळा आणि एकासाठी जर वेगळा प्रशासन जर करत असेल तर मी या बाबतीत शासनाला आव्हान करतो आणि शासनाला एक सांगतो की असा अन्याय आम्ही सहन करून घेणार नाही. आम्ही मरेपर्यंत यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी यांच्यासोबत राहील. आणि या लोकांना आज आत्महत्येची वेळ आलेली आहे. आज या लोकांना निवारा नाही, या लोकांना जमीन नाही, या लोकांना काहीच नाही. यांनी करायचं काय? जर पद्धतीने जर असा चुकीचा अत्याचार जर या लोकांवर होत असेल तर आम्ही आवाज उठवल्याविषयी राहणार नाही आणि 100% कायदेशीर मार्गाने आम्ही या लोकांसोबत आहोत. आणि आमची शासनाला परत एक विनंती आहे की या लोकांच्यावर तुम्ही अन्याय करू नका. पहिले अतिक्रमण ज्या इसमाने यांच्या विरोधात अर्ज दिलेला आहे अरुण गायके नावाच्या, तर पहिले त्याचं अतिक्रमण काढा. त्याचं खोटं नाटक सगळं कागद खोटे आहेत. खोट्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी लाईट दिलेली आहे. MSCBच्या अधिकाऱ्यांना सुद्धा यामध्ये घोळ केलेला आहे. ते खंबे वगैरे शेतकऱ्यांना जर एक खंबा द्यायचा तर लोक इतकं परेशान होतात, 1 मीटर घ्यायचं तर इतकं परेशान होतात. अशा ठिकाणी त्या गायरांमध्ये तुम्ही लाईन दिली कशी हे मला एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला सुद्धा विचारायचं आहे. प्रत्येक ठिकाणी मी आता त्याचा पाठपुरावा करणार आहे या चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामाचा आणि या लोकांना न्याय मिळवून देणार आहे असं मी तुम्हाला असं तुम्हाला सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला मग तुमचं काय अत्याचार होईल सांगा. आम्हाला शेत करू देत नाही, पेरू देत नाही, मारहाण करतो, लोटून लाटून आम्हाला बाजून करतो साहेब. आम्हाला येऊ देत नाही तो डॉक्टर. रडू नका टेन्शन. तुमचं काय म्हणतो इथं आम्ही इतक्या वर्षापासून खातो साहेब. माझं लग्न झालं, माझ्या सासऱ्यानं करून आणलं तसं आमच्या सासऱ्यानं वावर काढले तसे तुम्ही माझं म्हातार पण झालं, माझे सासरे वाढले साहेब. इतक्या दिवसापासून खातो तो म्हणतो तुमचं काही करू नाही साहेब. आम्ही काय करू? आम्हाला आमच्याजवळ प्रूफ नाही. तर आम्ही सरकारचं गाव राहिलं याचं गाव राहिलं का? ते म्हणतो माझं आहे, माझी जमीन आहे, तुमचं काय आहे इडं असं म्हणतो साहेब. आम्ही एवढे उपस्थित आपण कच्च्या कामाने खाऊन आम्ही थोडं काढले साहेब. आणि आमच्यावर आता अत्याचार करून राहिला. पत्रकार बांधवांना सुद्धा माझी विनंती यांना पुढे सध्या आपण नाव घ्या ना त्याचं नाव. कोण आहे त्याचं नाव सांगा. कोण आहे तुम्हाला त्रास देणार? अरुण गायके. हां
साहेब कधी गेलो का तू लेख आहे तुझं काय संबंध आहे आमची कशाची ती मी जाते आता भावजासोबत तो माझ्या नावाच्या नोटीशी काढितो मी लेखीचं काय संबंध येतं शेतीवाले ते काढणारे ते आणि मग आमच्यावरती घेवर तो अन्याय करतो इकडून निघा भेटते हो एवढं थांबू नका तुमचं काय आहे ट्रस्टमध्ये जायले आणि ती ट्रस्टमध्ये घ्या जमीन ट्रस्टमध्ये जायला तुमचं काय इडं लुचवतो लाचवतो मारहाण करीतो आम्हाला लोटून लाटून त्याच्या हाताखालचे गंजे कुत्रे ते बी बिल का ते आम्हाला ना आम्ही 3 महिला काय टाकणार आहे तिथं साहेब 3 महिला तेच नाही ना आमचं काय चालेल एवढं माणसं पुढं आमचं बरोबर